श्रीराम उत्सवाचा सर्वत्र जल्लोष पाहायला मिळतो आहे आणि श्रीरामासाठी खास हलवा सुद्धा बनवला जातो आहे। 6000 किलोचा विशाल अशा कढईमध्ये हलवा बनवला जातो आहे आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे कोराडीच्या जगदंबा मंदिरामध्ये या ठिकाणी हा हलवा बनवत आहे आणि याचा हलवा बनवण्याला सुरुवात झालेली आहे आणि हा हलवा प्रसाद म्हणून भक्तांना वितरित केला जाणार आहे। अयोध्येमध्ये श्रीरामांची प्राण प्रतिष्ठापना होत आहे आणि त्या निमित्ताने भगवान श्रीरामासाठी प्रसाद म्हणून हा 6000 किलोचा हलवा विशाल अशा कढईमध्ये बनवला जात आहे। प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आपल्या सोबत आहे। कशा प्रकारे हा हलवा बनत आहे जाणून घेऊया। भाऊ काय सांगाल, प्रसादासाठी हलवा बनतो आहे 6000 किलोचा, तो खरं तर खूप छान वाटतंय आणि एक वेगळा आनंद आहे हा प्रसाद तयार करताना, कारण 500 वर्षानंतर प्रभू श्रीरामचंद्र आपल्या मंदिरात जात आहेत आणि एक वेगळी भावना सगळ्यांच्या मनात रामाबद्दल आहे। म्हणून आम्ही म्हटलं की चला एक नेहमी आपण उपक्रम करत असतो पण हा उपक्रम देवासाठी करावा आणि म्हणून आजचा हा तयारीचा पहिला दिवस आहे की 6000 किलोचा वर्ल्ड रेकॉर्ड इथे महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी यांच्या नावाने होत आहे। नंतर ही मोठी कढई, जगातली सगळ्यात मोठी कढई आहे, 15 फूट बाय 15 फुटाची कढई आहे। हीच कढई मी अयोध्येला जाऊन तिथे ही हलवा तयार करणार आणि हा संकल्प जेव्हा मी बोलून दाखवला तर चंद्रशेखरजी बावनकुळे, त्याच्यानंतर कोराडी संस्थान आणि आज आमच्याबरोबर इथे सर उभे आहेत परीक्षितजी, जे खास पुण्याहून आले, त्यांनी मदतीचा हात पुढे केला आणि आम्ही हा हलवा तयार करण्याचा नक्कीच हलवा तयार होतो आहे, प्रसाद या ठिकाणी बनतो आहे आणि 6000 किलोचा हा हलवा होतो आहे। महत्त्वाचं म्हणजे ही जी कढई आहे ही कढई खास याच्यासाठी बनवण्यात आलेली आहे आणि ही कढई अयोध्येला जाणार आणि अयोध्येत सुद्धा या कढईच्या माध्यमातून प्रसाद बनणार आहे, त्या ठिकाणी सुद्धा हलवा बनणार आहे आणि ही कढई अयोध्येच्या श्रीराम मंदिराला अर्पण सुद्धा केली जाणार आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।